नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे साबुदाणा व बटाट्याचे पापड। त्यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। 1 ते 2 पाण्याने मी तो धुवून घेतला आहे। त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 5 ते 10 मिनिटांनी त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला तो 4 ते 5 तास झाकून ठेवायचा आहे, किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता। तसेच 2 मी बटाटे घेतले आहे। आता मी एका भांड्यामध्ये ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्या वाटीनेच आपल्याला 5 वाट्या पाणी घालायचे आहे। ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा घ्याल त्याच वाटीने तुम्हाला पाणी टाकायचे आहे। एका वाटी साबुदाण्यासाठी मी 5 वाट्या पाणी घेतले आहे। पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। त्यासाठी आपण यावर झाकण ठेवू आणि पाण्याला उकळी येऊ देऊ। तोपर्यंत आपण बटाटे हे किसून घेणार आहे। पाण्याला छान अशी उकळी आली आहे। यामध्ये आता आपण साबुदाणा घालून घेऊ। यामध्ये आपल्याला तो 4 ते 5 मिनिट शिजू द्यायचा आहे। बटाट्याच्या किसमध्ये मी पाणी घालून घेतले आहे। आता या साबुदाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। अर्धा चमच मी मीठ घातले आहे। तसेच जिरं टाकायचे आहे। अर्धा चमच चिली फ्लेक्स, हवं तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। चार ते 5 मिनिटे झालेली आहे। आता यामध्ये आपण बटाट्याचा किस घालून घेऊ। किस आपल्याला जास्त शिजू द्यायचा नाही, कारण जास्त गाळ शिजला तर तो पापडमध्ये दिसणार नाही। त्यामुळे बटाट्याचा किस टाकल्यावर त्याला 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायचे आहे। मध्यम आचेवर शिजू द्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्याला थोडंसं थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर मी एका कॉटनच्या कापडावर याचे छोटे छोटे पापड टाकून घेत आहे। हवं तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर सुद्धा टाकू शकता, परंतु मी याला कॉटनचा कापडच घेतला आहे, कारण पॉलिथिनचा कागद हा आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो। त्यामुळे मी कॉटनच्या कपड्यावर याचे पापड घालून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे। 4 ते 5 तास झालेले आहे। आपले पापड छान असे तयार झाले आहेत। कापडावर घातल्यामुळे ते कापडाला चिटकले आहे, त्यामुळे मी त्याला उलट करून त्यावर थोडंसं पाणी टाकून घेत आहे। तीन ते 4 मिनिटं झाल्यावर आपले हे पापड आरामशीर निघून जातील। हे पहा, अशा पद्धतीने मी याचे पापड काढून घेत आहे। अशा पद्धतीने मी सर्वचे पापड काढून घेतले आहे। पातळ असे आपले हे छान असे पापड तयार झाले आहे। एका ताटामध्ये हे पापड मी काढून घेत आहे। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला हे सोकू द्यायचे आहे। दोन दिवस मी उन्हामध्ये ते छान असे वाळवून घेतले आहे। आपले हे बटाटा व साबुदाण्याचे पापड तयार झाले आहेत। हे पहा, छान असे पातळ असे आपले पापड तयार झाले आहेत। तुम्हाला मी ते तळून दाखवते। आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये आता हे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे। छान असे आपले हे पापड तयार झाले आहे। खायला खूपच छान लागतात। उपवासामध्ये तुम्ही हे पापड खाऊ शकता।
अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.